रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। उमेद अभियानाअंतर्गत सांगली जिल्ह्यात बचत गटांचं चांगलं काम सुरू आहे। जिल्ह्याची राज्यात ओळख ठरेल असं एखादं उत्पादन निर्माण करावं, त्याचं राज्यात ब्रँडिंग करू, तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा घेऊन मॉल उभा करू, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज प्रथमच जिल्हा परिषदेस भेट दिली आहे। त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम घेण्यात आले। वसंतदादा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादांबद्दल गौरवोद्गार काढलेत। या जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्षे स्वर्गीय वसंतदादांची एक परंपरा आहे। एक राजा कसा असावा आणि त्यानं प्रशासन कसं चालवावं याचं उत्तम उदाहरण वसंतदादांनी जिल्हा आणि राज्यभर घालून दिले। त्यांनी बसवलेली उत्तम घडी आणखी बळकट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्रामपंचायतींना बळकटी दिली, त्यामुळे ग्रामपंचायतींना थेट निधी मिळू लागलाय। मात्र त्याचं संचालन जिल्हा परिषदेकडे राहिले। जिल्हा परिषद हा पंचायत राज्य व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे। सांगलीत उमेदचं काम चांगलं सुरू आहे। बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षण, वस्तू तयार करण्यासाठी मदत, तसेच त्यांचं मार्केटिंग आणि या तिन्ही टप्प्यावर त्यांना सहकार्य केलं जाते। सांगली जिल्ह्याची ओळख बनेल असं एखादी उत्पादन महिला बचत गटांनी करावं। महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या उत्पादनासाठी शहरात मॉल उभा करू, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा घेऊ। या मॉलमध्ये महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादन विक्रीसाठी 100 दिवस मोफत स्टॉल देऊ। जिल्ह्यातील सुमारे 1200 बचत गटांना या मॉलचा फायदा होईल असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय। सांगली जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांचा व्यवसाय करणं फायद्याचं नाही असा संदेश त्या तस्करांपर्यंत जावा असा संकल्प करून सुमारे 2 महिन्यांपूर्वी अंमली पदार्थाविरोधी टास्क फोर्सने कामाची सुरुवात केली होती। त्या संकल्प सिद्धीकडे वाटचाल सुरू आहे। गेल्या 2 महिन्यात कायद्याचा धाक, प्रबोधन या दोन्ही आघाड्यांवर कार्यवाही केल्याने जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी गुन्ह्यांना आळा बसला असून संबंधित सर्व विभागांनी यापुढेही परस्पर समन्वयाने अंमली पदार्थ तस्करांची पाळेमुळे खणून काढावीत अशा स्पष्ट सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या। दरम्यान गत 2 महिन्यात पोलीस विभागाने अंमली पदार्थ विरोधात 30 कारवाया केल्या असून 50 आरोपींना अटक करण्यात आले, तर जिल्ह्यातील 77 पैकी 76 व्हिडिओ पार्लरची तपासणी पूर्ण झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ, अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते। पालकमंत्री पाटील म्हणाले, मद्य विक्री दुकानांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमावली तयार करावी। अंमली पदार्थ व्यसनाधीन व्यक्तींना समुपदेशन, उपचार आणि चिकित्सा केंद्र कार्यवाहीस गती द्यावी अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी टास्क फोर्सला दिल्या। दरम्यान सांगली शहर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस आयुक्त ऋतू खोकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन क्राईम टास्क फोर्सच्या कामकाजाचाही आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलाय। शिवजयंती आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करतानाच दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमा प्रत्येकाच्या घरात असाव्यात असं आवाहन करत पालकमंत्री पाटील म्हणाले, आगामी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात सर्व समाजांच्या नागरिकांनी सहभागी व्हावं। सकारात्मक पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी। मिरवणुका शांततेत काढाव्या। डॉल्बीला कुठल्याही प्रकारे परवानगी दिली जाणार नाही। पोलिसांनीही यासाठी काटेकोर नियोजन करावं असं ते म्हणाले। पुणे येथे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या दिरंगाईमुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। एका आमदारांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीबाबत ही घटना घडली। यावरून सरकारची संवेदना स्पष्ट होते, त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी वैद्यकीय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष उमर गवंडी व राष्ट्रवादी युवकचे शहर अध्यक्ष अरुण चव्हाण यांनी निवेदन दिलं। या निवेदनात म्हटलंय, भाजपा आमदार अमित गोरखे यांची स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे या प्रसूती वेदनेने व्याकुळ असताना प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी गेल्या। मात्र रुग्णालय प्रशासनाने 10 लाख रुपये अनामत रक्कम भरण्याची मागणी केली। काही वेळानंतर पती सुशांत भिसे हे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असल्याने त्यांनी मंत्रालयातून संबंधित रुग्णालय प्रशासनाला फोन केला, मात्र तरीही
मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन हलायला तयार नव्हते. अशा परिस्थितीत तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात तातडीने हलवलं गेलं. त्यातच त्यांनी 2 जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र त्यांचा मृत्यू झाला. सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांची ही अवस्था असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचं काय? फक्त रुग्णालयाच्या व्यवस्थापन मंडळाच्या पैशाच्या हव्यासापोटी एका सिझेरियन डिलिव्हरीसाठी 20 लाख रुपये आकारणी होत असेल तर या भस्मासुरासारख्या लुटणाऱ्या व्यवस्थापन मंडळाची ताबडतोब चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर झालेल्या सांगली प्रिंट मीडिया प्रीमियर लीग चषक 2025 क्रिकेट स्पर्धेत रायगड संघाने प्रतिस्पर्धी प्रतापगड संघाचा एकतर्फी पराभव करत चषकावर नाव कोरले. 2 दिवसीय स्पर्धेत रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, सिंहगड आणि पन्हाळा हे 6 संघ सहभागी झाले होते. या संघांची 2 गटात विभागणी झाली. गटातील आणि उपांत्य फेरीतील सामने चुरशीने झाले. उपांत्य फेरीत रायगड संघाने राजगडचा आणि प्रतापगड संघाने पन्हाळा संघाचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत रायगड संघाने प्रथम फलंदाजी करताना फटकेबाजी करत 8 षटकात 2 बाद 93 असा धावांचा डोंगर उभारला. रायगड संघाच्या किशोर आरबुने याने उपांत्य फेरीबरोबरच अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावलं. निलेश माटले, संदीप पुजारी, शुभम देसाई यांनी चांगली साथ दिली. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या प्रतापगड संघाची संथ गतीने सुरुवात झाली. 8 षटकात त्यांना 4 बाद 56 धावांपर्यंत मजल मारता आली. रायगडने 37 धावांनी एकतर्फी विजय मिळवत चषकावर नाव कोरलं. स्पर्धेत 2 वेळा सामनावीर ठरलेल्या आरबुने याने मालिकावीर उत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान मिळवलाय. शुभम देसाई उत्कृष्ट गोलंदाज ठरला. खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघास चषक प्रदान करण्यात आले. यावेळी संजयजी भोकरे, ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष संजयजी भोकरे, ज्येष्ठ व्यापारी मनोहर सारडा, वसंतदादा कारखान्याचे संचालक अमित पाटील, देवराज ट्रेडर्सचे शशिकांत पाटील, प्रमोद लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. जबरी चोरीच्या गुन्ह्यात 4 वर्ष फरारी राहुल सतीश माने, दुचाकीच्या गुन्ह्यात 5 वर्ष चकवा देणारा महादेव उर्फ हनुमंता निवृत्ती सातपुते तसेच जबरी चोरीमध्ये शिक्षा लागल्यानंतर 9 वर्ष फरारी आरोपी सुरेश बाबूराव शिंदे या तिघांना विशेष पोलीस पथकाने अटक केली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, इतर नवीन गुन्हे घडू नये तसेच दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरारी आणि पाहिजे असलेल्या आरोपी पकडण्यासाठी अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर अधीक्षक ऋतू खोकर यांनी विशेष पोलीस पथक स्थापन केले. पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्याकडे या पथकाची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार निरीक्षक कुरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत होतं. पथकाला खून, जबरी चोरी, गांजा विक्री, बेकायदा पिस्तूल बाळगणे आणि मोक्का अंतर्गत कारवाई झालेला राहुल माने हा जबरी चोरीच्या गुन्ह्यात 4 वर्ष फरारी मिरजेत पेट्रोलिंग करत असताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात गेलं. माने याच्यावर एकूण 18 गुन्हे दाखल आहेत. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात 5 वर्षांपासून फरारी असलेला आणि नाव व पत्ता बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहणारा महादेव उर्फ हनुमंता सातपुते याला सांगली शहरात फिरताना ताब्यात घेतलं. त्याला कवटेमहांका पोलीस ठाण्याकडे वर्ग केले. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. तासगाव पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरीच्या प्रकरणात शिक्षा लागल्यानंतर गेले 9 वर्ष फरारी असलेला आरोपी सुरेश शिंदे हा पुसेगाव येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तिथे जाऊन त्याला ताब्यात घेतलं. तंबाखूमुक्त शाळा या उपक्रमामध्ये जिल्ह्याचा राज्यात 2रा क्रमांक आलाय. जिल्ह्यात 2817 शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. त्याबद्दल प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड आणि संबंधित यंत्रणेचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होत्या. सांगली जिल्ह्यामध्ये तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सलाम फाउंडेशन मुंबई, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि सहाय्यक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये 9 निकषांची तपासणी करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या 100 मीटर अंतरावर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये असे फलक लावून प्रतिबंधित क्षेत्र आखण्यात आले. तसेच या क्षेत्रामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी योजना महेश धोत्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ, सहाय्यक सेवाभावी संस्थेच्या सचिव ज्योती राजमाने उपस्थित होत्या. मिरज तालुक्यातील कवठेपिराण गावामध्ये भावाभावांमध्ये सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून पुतण्या आणि भावाला चाकूने भोसकून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर खुनी हल्ल्याची घटना रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात प्रशांत विष्णू देसाई आणि विष्णू शिवा देसाई हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या प्रकरणी जखमी प्रशांत देसाई यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या अभिजित उत्तम देसाई, उत्तम शिवा देसाई आणि अमोल शिवा देसाई या तिघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
जखमी प्रशांत देसाई हा आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कवठेपिराण गावामध्ये राहतो. प्रशांत देसाई आणि त्यांच्या चुलत्यामध्ये वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीवरून वाद आहेत. शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास प्रशांत हा त्यांचे वडील विष्णू देसाई हे दोघेजण संशयित तिघांना घेऊन चुलत भाऊ अरविंद देसाई याच्या घरी वाद मिटवण्यासाठी बैठक घेण्यासाठी निघाले होते. यावेळी संशयित अभिजित देसाई आणि सारखे या विषयावर किती वेळा मीटिंगला बसायचं असं म्हणून जखमी प्रशांत आणि त्यांच्या वडिलांशी वाद घालू लागला. यावेळी चुलते उत्तम देसाई आणि अमोल देसाई हे देखील वाद घालू लागले. याच वेळी संशयित अभिजित देसाई आणि त्याच्या जवळील चाकूने प्रशांत याच्या कमरेखाली भोकसलं. त्यानंतर संशयित उत्तम आणि अमोल देसाई यांनी त्यांच्याजवळ असणाऱ्या चाकूने प्रशांत यांचे वडील विष्णू यांच्या पोटात भोसकून दोघांना गंभीर जखमी केलं. घडलेल्या या घटनेनंतर जखमींना तातडीने सांगलीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील सनशाईन क्लासचे 5 विद्यार्थी 8वी NMMS परीक्षेच्या जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत चमकलेत. या क्लासने सलग 7व्या वर्षी घवघवीत यश संपादन करत यशाची परंपरा कायम राखली आहे. यशस्वी विद्यार्थी स्नेहल अमोल वाटेगावकर, श्रावणी संदीप संगपाळ, तनुष्का अमोल सुतार, प्रतीक्षा जितेंद्र फारणे, ईश्वरी प्रदीप गावडे हे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची 60,000 शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्याचबरोबर 12 विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना क्लासच्या संचालिका विश्रांती विक्रम देशमुख, सागर वाझे व श्रीकांत कुर्णे यांचं मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सनशाईन क्लासचे सर्वत्र अभिनंदन होते. या यशाबद्दल सौ देशमुख म्हणाल्या, या परीक्षेतील मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या 12वी पर्यंतचा शैक्षणिक खर्च भरून निघतो. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्यासाठी संजीवनी ठरत आहे. शालेय क्षमता चाचणी आणि मानसिक क्षमता चाचणी या दोन्ही पेपरची पूर्वतयारी क्लासमार्फत करून घेण्यात आली होती. अगदी 7 वर्षाच्या काळात तब्बल 97 विद्यार्थ्यांनी या परीक्षेची शिष्यवृत्ती मिळवली आहे. त्यामुळे सनशाईनचा NMMSचा पॅटर्न जिल्ह्यात प्रसिद्ध झाला आहे.